तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका कॉमेडी सांगू. तर आज होती आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने आपण ठेवला होता मोठा कार्यक्रम हरिओम आश्रमामध्ये. तर सर्वजण काही ना काही काम करत होतं. मंडळाचे सर्वजण कार्यकर्ते एक आणि एक काहीतरी कामामध्ये गुंतलेलं होतं. कोणी ते लाईट फिटिंग करत होतं, कोणी रांगोळी काढत होतं, नाही का. आणि एक जण आपला भाऊ आहे, तो मस्त की आचार्य जे आहे त्यांच्यावर लक्ष ठेवत होता, कारण की कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नये ही इच्छा होती भाऊच्या मनामध्ये. तर प्रत्येकजण आले होते एकदम भक्तिभावाने. तर म्हटलं आपणही बसावं भजन करण्यासाठी. तर बसलो. तर आपलं डॉक्टर अंकलांना पण व्हिडिओमध्ये घेतलं आणि आपल्या भावाला पण व्हिडिओमध्ये घेतलं. तर आपला तो पवन भाऊ तिला बसला टाळ वाजत होता, त्याला बी घेऊन टाकलं. कसं आहे, सर्वांना घेतलेलं बरं असतं, नाही का. त्यानंतर भाऊला खूप आतुरता वाटली होती की हा कधी ब्लॉग काढतोय कधी नाही, तर मी कधी व्हिडिओमध्ये दिसणार, नाही का. तर भावाला घेऊन टाकलं. मग तुम्ही बघू शकता पब्लिक किती आहे. तर विचार करा, आपल्या विठू माऊलीवरती लोकांचं किती प्रेम असू शकतं, नाही का. तर म्हटलं आपण बी येऊन जाऊ व्हिडिओमध्ये, नाही का. तर आपला हा जो काळू डॉन आहे, तो माझ्या मागं लागलेला होता सकाळपासून. भाऊ ब्लॉग काढ, ठीक आहे ब्लॉग काढून घेऊ, नाही का. तर हा आपला मोठा भाऊ आहे, नाही का, त्याला पण घेऊन टाकलं व्हिडिओमध्ये. तर माझ्या हातात दिले होते एक वाद्य, ते वाजवता खूप मजा आली, नाही का. मग त्याच्यानंतर आपण हनुमान चालीसानंतर आपण विठ्ठलाची आरती घेतली. प्रत्येक जणाला आरती देण्याचा मान दिला आपण, नाही का. तर विठ्ठल माऊलीची आरती झाल्यानंतर डॉक्टर अंकल आपल्याला आषाढी एकादशीचं महत्त्व सांगत होते. प्रत्येकजण एकदम कान देऊन ऐकत होतं, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा होती. त्याच्यानंतर प्रत्येकजण महाप्रसादासाठी बसलेले होते. सर्वांना व्हिडिओमध्ये घेऊन टाकलं, नाही का. त्याच्यानंतर पुरुष मंडळही बसलेले होते प्रसादासाठी. तर प्रत्येकजण प्रसादाचा लाभ घेत होते, नाही का. नंतर फुगडीचा कार्यक्रम घातला. तुमचा भाऊ एकदम खतरनाक फुगडी खेळतो, नाही का. नाचलो पहिले, मस्त गार 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 फुगडी खेळलो, नाही का. खतरनाक मध्ये एकदम. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.